कापूस सोयाबीन उत्पादकांना 1600 कोटींची मदत. मदतीचे तातडीने वितरण करण्याचे कृषी आयुक्तांना आदेश. 2023च्या खरीप हंगामासाठी मदतीची घोषणा. बीडचा पठ्या अविनाश साबळेने रचला इतिहास. अविनाश साबळेला हा डायमंड लीग फायनल खेळणारा भारताचा पहिला ट्रक ॲथलीट ठरला. कांदा निर्यात मूल्य रद्दच्या निर्णयावर शेतकरी किरण मोरेंची व्यंगचित्रातून टीका. निर्यात मूल्य रद्दचा निर्णय उशिरा सुचलेलं शहाणपण. संभाजीनगरात पीएम किसान योजनेचे पैसे अडकले. बँक खाते आधारशी संलग्न करून घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन. सोयाबीन तेलावर आयात शुल्कात 20% वाढ. केंद्र सरकारकडून आयात शुल्कात वाढीचा निर्णय. आयात शुल्क वाढीमुळे सोयाबीन उत्पादकांना दिलासा. अंतराळातून सुनीता विल्यम्सने घेतली पत्रकार परिषद. विमान उड्डाण करणं आणि अनेक महिने कक्षेत घालवणं आमच्यासाठी कठीण. परतीच्या विलंबावर सुनीता विल्यम्स यांचा खुलासा. भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संकुलाची दुरावस्था. लाखो रुपये खर्चून उभारले क्रीडा संकुल. खेळाडूंची निर्मिती होणार कशी असा सवाल. राज्यातील 24 उपजिल्हाधिकाऱ्यांना बढतीचा प्रस्ताव. प्रस्तावाविरोधात 3 संघटनांची मुख्य सचिवांकडे तक्रार. नियम डावलून उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती दिल्याचा आरोप. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबईत उद्या उपराष्ट्रपती संविधान मंदिराचं उद्घाटन करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर. 27 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदींचा पुणे दौरा. शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आज आणि उद्या भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे लालबागमध्ये भाविक मोठ्या संख्येने दाखल होणार. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.